चांदवड तालुक्यातील उसवाड गावातून काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात 50 ते 55 कार्यकर्त्यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री नामदार छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा संपन्न। चांदवड तालुक्यातील उसवाड गावचे सरपंच संजय भाऊ पवार, उपसरपंच रविभाऊ बेडकर, ग्रामपंचायत सदस्य भारत अहिरे यांच्यासह अनेक जण काँग्रेस पक्षात गेल्या 20 वर्षांपासून काम करत असून मात्र आज उसवाड येथील सरपंच संजूभाऊ पवार, सोमनाथ बेडकर, भाऊसाहेब पवार, जी भाऊ बटाव, पुंडलिक पवार, मोठा भाऊ शिंदे, वाल्मिक शिंदे, विष्णू बेडकर, अनिल बेडकर, संतोष पवार, अशोक गायकवाड, अमृत आंबेकर, अर्जुन आंबेकर, नामदेव बेडकर, त्र्यंबक शिंदे, संजय बेडकर, सुनील बेडकर, एकनाथ पवार, प्रदीप पवार, अण्णा पवार, भीमराव पवार व इतर अनेक कार्यकर्त्यांनी आज भुजबळ फार्म येथे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री नामदार छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश केला। यावेळी छगन भुजबळ यांनी पक्षप्रवेश केलेल्या नागरिकांचा फुलगुच्छ देऊन सत्कार केला। तसेच या पक्षाची एकनिष्ठपणा आम्ही राखू असे उसवड गावचे सरपंच संजूभाऊ पवार, भारत अहिरे यांनी सांगितले। महाराष्ट्रामध्ये जागोजागी राजकारणाचे काही तडजोड घडते ते बघायला मिळत आहे। त्याच अनुषंगाने कुठल्याही पक्षामध्ये कुठला माणूस कुठे जाईल आणि कुठला पक्षाचा माणूस कुठे येईल हे मात्र आता सध्या अलीकडच्या काळात हे दिसून येत आहे। त्याच अनुषंगाने मी चांदवड तालुक्यातील उसवाड या गावामध्ये आलेलो आहोत आणि उसवाड गावामधील काही कार्यकर्त्यांनी जवळपास 50 ते 55 कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवारच्या गटामध्ये सामील झालेले आहेत। माझ्यासोबत उसवाड गावचे प्राथमिक नागरिक म्हणून एक सरपंच म्हणून आहे, त्यांची संपर्क साधणार आहोत। दादा, तुम्ही काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला, काय सांगा? काल आम्ही ग्रामपंचायत उसवाड सरपंच, उपसरपंच आणि 6 सदस्य मिळून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश केला। याचं विशिष्ट कारण असं की आम्ही विद्यमान सरपंच असल्यामुळे आमच्या पुढे गावाच्या अनेक समस्या आहेत। त्या समस्या सोडवण्यासाठी आम्हाला एक आस अशी वाटली की अजितदादा पवार हे अतिशय होणारा नेतृत्व आहे आणि उभरतं नेतृत्व असल्यामुळं आणि त्यांची कामाची पद्धत, तडक काम करणे, तोंडावर सांगणे, या गोष्टी आम्हाला पटल्या आणि कार्यकर्त्याच्या पाठीमागे ते भरभरून उभारीत येतात। तसेच आपल्या महाराष्ट्राचे माननीय नामदार छगन भुजबळ जे तत्परतेने काम करतात, म्हणून आम्हाला असं वाटलं की आपण आपल्या गावाला न्याय देण्यासाठी, आपल्या गावाचे प्रश्न सोडवण्यासाठी या पक्षात प्रवेश केला पाहिजे। या अगोदर तुम्ही कुठल्या पक्षात काम केलं? या अगोदर आम्ही राष्ट्रीय काँग्रेसमध्ये 20 वर्षांपासून काम करत होतो आणि तिथेही आम्ही काम उभारीनं केलं, एकनिष्ठेने केलं। तसंच काम आम्ही या नवीन पक्षात पण मध्ये जाऊन पण करणार आहोत। या संदर्भामध्ये तुमचं पुढचं पाऊल काय आहे? या संदर्भामध्ये आम्ही या पक्षासाठी यावर रात्र झटणार आहोत आणि उद्या आम्हाला भावी मुख्यमंत्री म्हणून आम्ही अजितदादांना पाहतो, तर पक्षाला बळ कसं भेटेल आणि आमच्या समाजामध्ये आम्ही जनरल कास्टमधून येतो, या पक्षाला आम्ही जास्तीत जास्त शिखरावर न्यायचा प्रयत्न करू। त्याचप्रमाणे आपल्यासोबत आणखी कार्यकर्ते आहेत, त्यांची संपर्क साधणार। दादा, तुम्ही काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे, काय सांगा? मी या पक्षामध्ये प्रवेश करण्याचं कारण असे का हा पक्ष फुलेशाह आंबेडकरवादी पक्ष, फुलेशाह आंबेडकरांच्या विचाराचा पक्ष, गोरगरिबांना न्याय देणारा पक्ष। या पक्षात प्रवेश करून या घटकातील सर्व लोकांना न्याय देण्यासाठी मी प्रवेश केलेला आहे। काय याच्यानंतर तुमचं काय सांगणार तुम्ही? याच्यापुढे काय करणार? याच्यापुढे चांगल्या प्रकारे प्रत्येकाला गोरगरिबाला न्याय देणे हाच माझा एक ध्येय राहील आणि हा मित्रपक्ष असल्यामुळं यात नवीन कामं करण्याची तयारी। त्याचप्रमाणे या ठिकाणी जो आढावा घेतला, या ठिकाणी प्रथम नागरिक सरपंच यांनी सांगितलं का आम्ही गेल्या 20 वर्षापासून काँग्रेस पक्षामध्ये काम करत होतो, मात्र त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही एकजुटीने काम केलं, परंतु गावाचा विकास कसा व्हावा या संदर्भामध्ये आम्ही अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि यापुढे या गावचा विकास कसा होईल हे मात्र मी या पक्षातून आणि ह्या
ध्येय धोरणामधून करणार आहे। त्यासाठी काल नामदार छगन भुजबळ साहेब यांच्या फार्म हाऊसमध्ये जाऊन नाशिक या ठिकाणी 50 ते 55 लोकांनी पक्ष प्रवेश केलेला आहे। चांदवडहून डीजे महाराष्ट्र न्यूज साठी देविदास जाधव, चांदवड। यावेळी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार समीर भाऊ भुजबळ, जिल्हा अध्यक्ष रवींद्र नाना पगार, चांदवड तालुका अध्यक्ष रघुनाथ अण्णा आहेर, तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डॉक्टर वैशाली पवार आदी चांदवड तालुका मोठ्या संख्येने उपस्थित होते। डीजे महाराष्ट्र न्यूजसाठी मुख्य संपादक देविदास जाधव, चांदवड।